फ्रान्सप्रमाणे मुंबई पुणे हादरवण्याचा कट, 1993 सारखा साखळी स्फोट करण्याचा प्लान, रिमोट बॉम्ब केला होता तयार. कट तडीला जाण्याआधीच दहशतवाद्यांच्या मुसक्या. काही दिवसांपूर्वी स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे फ्रान्समध्ये आयसिसनं अनेक माणसं चिरडली होती. या हल्ल्यामुळे संपूर्ण फ्रान्स हादरलं होतं. अशाच प्रकारे स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या आधारे हल्ल्याची तयारी आयसिसनं भारतासाठी केली आहे. महाराष्ट्र एटीएसनं हा गौप्यस्फोट केलाय. ही माहिती बाहेर आली ती परभणीतून अटक केलेल्या 2 दहशतवाद्यांकडून. 31 वर्षीय नासिर चाऊस या आयसिसच्या दहशतवाद्याला परभणी येथून अटक केल्यानंतर एटीएसने परभणी येथूनच नासिरचा साथीदार जो आहे शाहिद खान, 21 वर्षीय हा इंजिनिअरचा विद्यार्थी आहे, त्याला देखील अटक केलेली आहे. या दोघांकडून देखील एटीएसने मोठ्या प्रमाणात स्फोटके हस्तगत केली आहेत आणि त्याच कारणामुळे एटीएसनं हा खुलासा केला आहे की हे दोघं देखील सणांच्या काळात राज्यात विशेष करून मुंबई आणि पुण्यामध्ये मोठ्या दहशतवादी कारवाया करण्याच्या तयारीत होते. पण त्याआधीच एटीएसने या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. नासिर चाऊस या दहशतवाद्याकडे स्फोटकं मिळाली होती. शाहिदकडेही स्फोटकं सापडली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे चावीचं रिमोट वापरून शाहिदनं कारबॉम्ब बनवला होता. शाहिदकडून बॉम्ब बनवण्याचं साहित्य आणि 1 किलो स्फोटकही एटीएसनं हस्तगत केली होती. कारमध्ये स्फोटकं भरून गर्दीच्या ठिकाणी घातपात करण्याचा दोघांचा कट होता, अशी माहिती एटीएस मधल्या सूत्रांनी दिली आहे. हे बॉम्ब बनवण्यासाठी नासिर चाऊस आणि शाहिद खान यांनी सिरियातल्या आयसिसचा कमांडर फारुककडून ऑनलाईन प्रशिक्षण घेतलं होतं. उपलब्ध वस्तूंपासून मोठ्या क्षमतेचा बॉम्ब कसा बनवायचा, त्या वस्तू बाजारातून कोणालाही संशय न येता कशा विकत घ्यायच्या, बॉम्ब बनवल्यावर त्याची चाचणी कशी घ्यायची, गर्दीच्या ठिकाणी बॉम्ब कसा ठेवायचा, बॉम्बच्या सहाय्यानं लोकांना ओलीस कसं ठेवायचं, याचं ऑनलाईन प्रशिक्षण या दोघांनी घेतलं होतं. नाव बदलून हे दोघे आयसिसच्या सिरियातल्या कमांडरच्या संपर्कात होते. शाहिद आणि नासिरनं आपली हुशारी वापरून बॉम्ब बनवून त्याची चाचणीही घेतली होती. फक्त त्यांना प्रतीक्षा होती ती आयसिसच्या कमांडरच्या आदेशाची. मात्र त्याआधीच महाराष्ट्र एटीएसनं या दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.